आजोबा इथे एका मागोमाग एक फक्त शब्द लिहिले आहेत, काहीच अर्थ लागत नाहीये. अरे तीच तर अडचण आहे ना बाळा. पण अशा काही ओळी आहेत की ज्यांचा अर्थ लागतो. येस, दिस वन. दिवसा मागून रात्र धावते, सकाळ संध्याकाळ, सूत्रधार जो या साऱ्याचा नाव तयाचे काळ. ओके. क्षणाक्षणानं क्षणा पलीकडे तो अलगद सरकत जाई. ओके. मी बापडा परी जागी खिळूनी तयाला साथ घालत राही. दोन बाहूंनी कवेत घेत असे मी तिन्ही त्रिकाळ. अविरत तयाची साथ करीतो सकाळ संध्याकाळ. दिवसा मागून रात्र धावते. एक मिनिट आजोबा. दिवसा मागून रात्र धावते, सकाळ संध्याकाळ, सूत्रधार जो या साऱ्याचा नाव तयाचे काळ. क्षणाक्षणानं क्षणा पलीकडे तो अलगद सरकत जाई. कोण? तर काळ. येस, काळ. काळ पुढे सरकतो. ओके ओके. मी बापडा परी जागी खिळूनी तयाला साथ घालत राही. म्हणजे काळ पुढे सरकतो आणि मी जागीच राहतो आणि साथ घालतो. ओके. सोफा सो गुड. टाइम मूव्स. या टाइम मूव्स. हां. दोन बाहूंनी कवेत घेत असे मी. दोन बाहू म्हणजे हात, दोन हात. कोणाचे तर जो काळाची अविरत साथ करतो त्याचे दोन हात. ओके. दोन बाहूंनी कवेत घेत असे मी तिन्ही त्रिकाळ. म्हणजे काळाची साथ करतो, जो साथ करतो काळा. आजोबा जो काळाची साथ करतो मी, म्हणजे तो साथ घालतो, म्हणजे आवाज करतो, बोलावतो. आणि दोन हात, म्हणजे दोन हात, काळ पुढे सरकतो, मी तिथे जागी राहतो. येस आजोबा. आजोबा, दिस इज सो सिंपल. घड्याळ म्हणजे बघा, दोन हात, दोन बाहू म्हणजे घड्याळाचे दोन काटे. आणि घड्याळाचे टोले वाजणं म्हणजे त्याने निसर्गाला घातलेली साथ. म्हणजे बहुतेक काळाला घातलेली साध. येस येस आजोबा. हो हो हो, घड्याळ. महादेव आजोबांच्या या कोड्याचं उत्तर घड्याळ आजोबा. येस आजोबा. बाळा, तुला बरं सुटलं रे कोड. कारण आजोबा, तुमच्या महादेव दादाला कोडी रचण्याची सवय आहे आणि मला कोडी सोडवण्याची सवय आहे. येस, लेट मी से नेक्स्ट. सुलेखा, काय काय ग, काय चाललेलं असतं हल्ली तुझं? अगं, तासन तास डोळे मिटून बसलेली असतेस तू. त्या दिवशी तुझ्या रूम मध्ये येऊन गेले, तुला कळलं सुद्धा नाही. हो, काही देवाचं वगैरे आहे का? नाही. योगा I mean meditation. आधी बरोबर
माझं लग्न मोडल्यानंतर माझं जे काही झालं होतं, मन ताऱ्यावर आणण्यासाठी मग मी हा मार्ग शोधला. म्हणजे मी आधीपासून हे करत होते पुण्यामध्ये, पण मुंबईला गेल्यावर सगळं सुटलं होतं. मग इथे आल्यावर पुन्हा सुरू केलं. इट हेल्प्स मी अ लॉट, यू नो डी. या आय नो इट डज. लेखा लेखा तू खूप स्ट्रॉंग आहेस ग. मी बाळला सुद्धा तेच सांगत होते. जिजूंचा फोन आला होता. संध्याकाळी येतोय तो. आपल्या दोघींना मुंबईला घेऊन जायला. तुला पटत असेल तर. हा ऍक्च्युली बाळचं असं म्हणणं होतं की आपण दोघींनी एकटंच इथे राहणं, यु नो. चालेल? चालेल ना. आय मीन मी तिथे येऊन काय करणार ग? मम्मा इथे आणि ओके ओके ठीक आहे, रडू नकोस तू. हे बघ, तुला यायचं नसेल ना तर मी सुद्धा जाणार नाही. मी बाळला फोन करून सांगते. नाही, अगदीच म्हणजे तसं नाही कधी. म्हणजे दी, अगं तुझं घर आहे तिथे. नाही बरं ठीक आहे, तू म्हणत असेल तर. नाही म्हणजे तसं नाही, तू म्हणत असशील तर मग दी आपण ह्या विषयावर जीजू आल्यावरच बोलूया का? ओके, यू कंटिन्यू. आलेच मी. अगं आणतेस ना चहा? हो हो आणते हो. आणि आलं घातलंस की नाही? नाहीतर नेमकं तेच विसरशील. अहो मी पहिल्यांदा का करते तुम्हाला चहा. घातले आलं बघा. मला तर काय कळतच नाही ग या बाईचं. आधी हातच काय कापून घेतला, आता पळूनच काय गेले. अगं इतरांना किती त्रास. नाही म्हणजे मान्य आहे तुझ्या लेकीचं लग्न मोडलं वगैरे, म्हणून काय हे असं. अहो म्हणजे वंश तुम्हालाही असंच वाटतं की सुलेखाचं लग्न मोडलं म्हणूनच हे सगळं. अगं म्हणणारच ना. तू कोणाकोणाची तोंड धरणार आहेस? हॉस्पिटलमध्ये सुलेखानं आधीचा केवढा पाणउतारा केला. अहो ते ती रागाच्या भरात बोलून गेली. म्हणजे राग आहेच ना, तो आणखीन खतखतणार आहे. मला ना काय करावं तेच सुचत नाही कधी कधी. तिचं शाप नाही भोवले म्हणजे मिळवली. कसे नाही बोलणार? बोलणारच. कोकणात आधीवरती काय प्रसंग आला ते माहितीये ना. महाराजांच्या कृपेमुळेच वाचला आधी. तू साधे महाराजांचे आभार सुद्धा मानायला आली नाही. अहो नाही मी म्हणजे येणारच होते. मी कारण सांगू नकोस ग, अजिबात कारण सांगू नकोस. महाराजांनी पूजा घालायला सांगितली होतीस, घातलीस? अगं मग तुमच्यावरची संकट कशी टळणार आहेत? अजूनही माझा ऐक, माझ्या बरोबर महाराजांकडे चल. बघते बघते नाही, चल. वंश मला यांची भीती वाटते हो. त्यांचा नाहीये ना विश्वास असल्या गोष्टींवर. असल्या म्हणजे आता ही गोष्ट म्हणजे असली तसली वाटते की काय त्याला? अहो म्हणजे आणि तुम्ही मला म्हणाला होतात तुम्ही त्यांच्याशी बोलाल म्हणून. तुम्ही काही बोललातच नाही. अगं म्हणजे मला वेळ नाही ना मिळाला. मग नाही आता मी बोलेन. मी बोलेन, बोलायलाच हवंय.
वंस, तुमच्या माहितीमध्ये असं कोणी आहे का हो माणूस म्हणजे ज्याला वास्तुदोष किंवा आणि म्हणजे अशा या सगळ्या गोष्टींबद्दल कळतं? का ग? मला ना गेले अनेक दिवस असंच वाटतंय की हे नवीन घर काही आम्हाला लाभलं नाही. म्हणजे बघा ना, इथे आलो आणि एकामागोमाग एक संकट सुरू झाली. आधीचं घर छोटं होतं पण तिथे कसं सुखात होतो आम्ही. नाही, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. मी विचारते महाराजांना. नाही म्हणजे त्यांना वास्तूमधलं काही कळतं का? महाराजांना सगळ्यातलं सगळं कळतं. कळलं? आदिनाथ, तुमचा फोन वाजतोय. फोन वाजतोय तुमचा. बघ जरा कोणाचा आहे. हो. हॅलो, कोण बोलतंय? शुभ्रा, सुलेखा बोलते. हॅलो, शुभ्रा. कोणाचा फोन आहे? कोणाचा आहे? हॅलो, सुलेखा. बोल सुलेखा. बोल सुलेखा. कसा आहेस आधी? मी बरं आहे. खूप वाट पाहिली तुझ्या फोनची. म्हटलं एवढं कळल्यावर तरी निदान तू फोन करशील, पण नाही केलंस. म्हणून मीच केला. मला माहित नाही तुला कसं वाटत असेल, बट आय हेट माय सेल्फ फॉर दिस. वन सेक. एवढं सगळं झाल्यावर म्हणजे काय झालंय? म्हणजे तुला काहीच माहित नाही? कशाबद्दल? माझ्याशी खोटं बोलण्याची काहीच गरज नाही आधी. निदान आता तरी नाही. एक मिनिट सुलेखा, आपण असंच बोलणार असू तर मी फोन ठेवून देतो. मला कळू तर दे, तू मला कशाबद्दल दोष देतेस ते. कशाबद्दल दोष देऊ तुला आधी? मम्मा घर सोडून गेली, बेपत्ता झालीये ती. आम्ही सगळेजण वेड्यासारखे शोधतोय तिला. तुझा भाई येऊन गेला पुण्याला. बाबांनी फोन केला होता दीला, आणि तू म्हणतोस की तुला काहीच माहित नाही. खूपच रमलेला दिसतोय संसारात. आय स्वेअर सुलेखा, मला यातलं काहीच माहित नाहीये. हे बघ, मी मुंबईत नाहीये, मी वसईत आहे. पण माझं घरी फोनवर बोलणं होत होतं. मला कोणीच काही बोललं नाही. ट्रस्ट मी. ट्रस्ट यू आधी? आय मीन नाही, आय कॅन अंडरस्टँड. बरोबर आहे तुझं.
तू बायकोला घेऊन वसईला गेलायस. तुझ्या घरच्यांनी विचार केला असेल की कशाला उगाच तुला त्रास द्या, आणि ते सुद्धा अशा मुलीसाठी जिचा आता तुझ्याशी काहीही संबंध नाही. राईट? हे बघ, असं बोलू नकोस. बरं मम्मा, आय मीन तुझी आई अशा कशा, काय झालं होतं माहित नाही. वन फाईन डे आय गेट अप आणि मला कळतं की माझं लग्न मोडलं. वन फाईन डे आय गेट अप आणि मला कळतं की माझी आई घर सोडून गेली. कुठे गेली माहित नाही. या सगळ्याचा विचार करून डोकं फुटण्याची वेळ येते. मला कळत नाही हे सगळं माझ्या बाबतीतच का होत रे. असं काय पाप केलंय मी आधी, तूच सांग ना. माझ्या जवळची सगळी माणसं माझ्यापासून लांब जातात. असं काय आहे माझ्यात की हा जीव घेणा एकाकीपणा सतत माझ्याच नशिबी येतो. आधी हे बघ सुलेखा, तू एकटी नाही आहेस का? एकटी नाहीये? आय एम ग्लॅड यू थिंक सो. आधी हे बघ, त्या येतील परत. त्या कुठेही नाही जाणार. आणि खरंच तू एकटी नाही आहेस. पूनम काकू आहे, बाळ काका आहे, आणि मी सुद्धा आहे. तू आई एम देयर फॉर यू सुलेखा. दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है आदि. मला माहिती आहे तू आहेस माझ्या मनात, माझ्या स्वप्नांमध्ये पूर्वीपेक्षाही जास्त. पण आधी तू मृगजळ आहेस आणि माझी बुद्धी मला सांगते की मृगजळाच्या पाठी धावू नये. पण मन नाही ऐकत. म्हणूनच नाही करायचं असं ठरवूनही मी फोन केलाच तुला. एनिवे, फार वेळ घेत नाही तुझा. नाउ यू आर अ मॅरिड पर्सन ना. पण मुंबईला परत गेलास की फोन कर कधीतरी. हो, आणि तू सुद्धा कळव काय कळेल ते, प्लीज. या ऑफकोर्स. बाय. बाय.